Halo. Ayo मोप माझी आहे बुवाने त्यावर तापवलेली नाही बरी तर अजून माझी आली आपण तापूया. हॅलो 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 अजून या बरं वाटतंय पण अजून जरा भरून काढा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कार्यक्रमाला सुरुवात. आजचा हा पवित्र दिवस अजून काही पाऊस आलेला नाही, कलगीतुरा सुरू झालेला आहे आणि हा ज्याप्रमाणे शाहीर म्हणाले की नाट्यगृह, लोक नाट्यगृह म्हणतात, आम्ही म्हणतो, पण आता दिवस आले की कोकणी लोककला ग्रह असे म्हणायची वेळ आलेली आहे. कारण एकट्याच्याच 25 बाऱ्या या नाट्यगृहामध्ये आहेत, तेवढीच नमाना बाकीच्या शहरांच्या बारे आहेत. वर्षाच्या 365 दिवसापैकी 200 दिवस
या लोककला या नाट्यगृहामध्ये नांदत आहेत, मग याला काही दिवसाने कोकणी लोककला गृह म्हणणार आहे, शब्द आहे आपला. तर बोला, कार्यक्रमाला सुरुवात करतो. सुरुवात गणपती बाप्पा मोरया झालेला आहे. आणि आज ज्याप्रमाणे म्हटलं की हा पवित्र दिवस आहे, मारुतीरायाची लेकरं, हनुमंतरायाची लेकरं कुठल्या एका टोकाला जाऊन तिकडे बसलेली, खेडापासून जवळजवळ 50 किलोमीटर, आणि त्या गावची एका टोकाकडची, लांजाकडच्या एका टोकाला मी, आणि तो ऋणानुबंध जपला. ज्याप्रमाणे मारुतीरायानं आपल्या शक्तीनं लांडगा जाळली आणि कृपेचा आशीर्वाद ठेवला, ती कृपेची शक्ती ह्या आमच्या पन्हाळजेपासून लांजातल्या विंगलीकंडपर्यंत गेली आणि हा ऋणानुबंध जपला गेला. आणि ह्या ऋणानुबंधाच्या अनुषंगाने मी या सगळ्या आमच्या वानर सेनेला घेऊन, मी पण त्याचा एक वानर आहे आणि तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे. सेवा करू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा अरुणदैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि त्यांचा हा वारसा, वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे चालू ठेवला. ते शाहू, फुले आणि आंबेडकर, आणि त्या महाराष्ट्रातला मृत्यूरेवाला शाहीर विकास लांबोरे. आपल्या अश्वाच्या टापाखाली अवघा हिंदुस्थान पालथा घातला तो धनगर योद्धा मल्हारराव होळकर. ह्या हिंदुस्थानामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्याची खिडकी आणि स्वातंत्र्याचा विचार ज्याने पेरला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली, ती कर्मयोगिनी, धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळू मामा, माझी गावची देवी आई नवलाई देवी, आई विठ्ठलाई देवी, धनी देवडोंगर, कुलदेवता आई विठ्ठलाई देवी, लांजाचा धनी केदारली देव चव्हाटा फलंतेश्वर यानं नमस्कार करून, रंगदेवता जागे बालक हे मुंबईची मुंबादेवी आई जीवदानी, आणि धनी मारुतीराया यानं नमस्कार करून मी मूळगावी बाबुरंगे घराण्याचे युवाशंकर यांचे बाबा राजाराम, यांचे बबन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा पुरेवाला शाहीर विकास लांबोरे, तुमच्या चरणाचे धूळ मस्त केल्यावर माझी शाखा जय हनुमान दास मंडळ पन्हाळजे खोटवाडी यांसोबत मी तुमची सेवा करण्यास कटिबद्ध आहे. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आयोजक माझे घरचेच आहेत, श्री कोणवाडी हनुमान मंडळ पन्हाळजे कोणवाडी आणि जय बजरंगबली कला पथक पन्हाळजे कोणवाडी यांचे अध्यक्ष आदरणीय अविनाश चिलकटे, आमच्या ह्या पथकाचे आणि सहकारी, आणि या पूर्ण मंडळाचे कोणवाडी हनुमान मंडळ पन्हाळजे कोणवाडीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माननीय सुरेशजी नाचरे माऊली, उपाध्यक्ष जनार्दन चिनकटे, सेक्रेटरी मंगेश अरावडे, खजिनदार अजय शिगवण, योगेश पाटील आणि सगळे पदाधिकारी, सगळे सदस्य, वाडेकरी, गावकरी, मानकरी, मनाचा मुजरा करतो की तुम्ही आम्हाला एक संधी दिली. या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत. जैन उजाळ माझा सोबती, माझा पाठीराखा, शाहीर प्रकाश गोसावे आलेले आहेत, सर्व युट्यूबर्स आहेत, सीडी वेडी सगळे आले आहेत, मी सीडीला बघितलं. शाहीर संतोष कलपटे माझे वस्तादच आहेत. आमच्या देवड्यातले राजेंद्र माळी आहेत, सचिन माळी आहेत, राजेंद्र माळी आहेत. पुण्यावरनं अनिकेत रसाळ आहे, जे जे हॉस्पिटलचे आमचे महेश चव्हाण आहेत, आमचे कशेडी गावचे प्रशांत पवार मंडणगड. एखादं प्रेम आपुलकी का असते हे माझ्या प्रशांत पवार यांच्याकडून बघून कळतं. शाहीर जनार्दन नाचरे आहेत, शाहीर विनायक धोपट आहेत, आमचे शिष्य विराज झोरे आहेत, सचिन कोल्हापटे, अनंत चौगले, रवींद्र लांबोरे, सचिन डोईफोडे, दिगंबर भोड, प्रफुल्ल मयेकर, शशिकांत मांडवे आहेत, वेदांत जाधव, आणि माझा डोळकीला संदेश ओकटे माहिती आहे तुम्हाला, सिद्धार्थ पारगोडे. ऑर्गनला अजय चव्हाण आहे, बांधीला सतीश साळवे आहे, ऑक्टोपॅडला रोहित टिके आहे, साऊंडला राजवता पंडाळ आहे, आणि शाखा माझी. या सर्वांना मनाचा मुजरा आणि कार्यक्रमाला सुरुवात. हे पाणी
मूलम सद्गुरु पूजा मूलम सद्गुरु पदम मंत्र मूलम सद्गुरु वाक्य मोक्ष मूलम सद्गुरु कृपा तर मंडळी सप्ताह सुरू आहे गगनगिरी महाराजांचा. ज्याने परमार्थ दाखवला, ज्याने भक्तियोग दाखवला, ज्याप्रमाणे मारुतराया श्रीराम स्वामींचा भक्त एक दास पण इतकी भक्ती श्रेष्ठ की देवासमान त्या परमेश्वराला पूजला गेलं, त्या मारुतरायाला पूजला गेलं. म्हणून कायम भक्त दास होऊन युद्ध सुरू झालं पांडवांचं आणि कौरवांचं, आणि सेना गोळा करायला आली सगळ्याची. आणि कौरव पक्ष गेला आणि म्हणाले की श्रीकृष्णाच्या बाजूला उभं राहायचं आहे. श्रीकृष्णाच्या बाजूला अगदी मुखाच्या जवळ गेले आणि बसले. आणि हा पांडव जो पक्ष आहे तो मात्र पायाजवळ जाऊन बसला. माणूस उठल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की पहिले ज्यांच्याकडे लक्ष जाईल त्या पक्षात श्रीकृष्ण राहिले. पण पांडव पक्ष हे जे पांडव होते ते पायाकडे बसले होते. माणूस जेव्हा जागून असा झोपेतून उठतो तो सरळ उठून असा पुढे बघतो आणि पायाकडे बघितलं आणि पहिलं लक्ष पांडवांकडे गेलं आणि त्यांच्या पक्षात श्रीकृष्ण राहा गेले. आणि रिझल्ट आणि निकाल तुम्ही बघितलेला आहे. म्हणून कायम पायीचा दास व्हायचा. माज मिजाज हे सगळं तिकडे भगवंताच्या चरणास राहायचं. मारुती राहिला, आज परमेश्वर झाला. आणि तो गगनगिरी महाराज जे परमेश्वराच्या चरणाशी राहिले, सद्गुरुगती प्राप्त झाली, त्यांचं स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. लक्ष असं माझ्या प्रतिस्पर्धी राहिलं ना, चुकवत राहिलं. काय होत आहे, हळूहळू मला वय झाला आणि इसरायची सवय मांडली आणि त्याच्यामुळे जरा गडबड. एक कॅच बीस आता मी काळे करतो, पण झाला आता वय आपला सध्या. काय माझ्या बायको किचाळती बायको हात थोडी व्हायची किचाळली आहे. मला सुरांवर म्हणतात, पण आज मुळाने स्वतःची वारी युट्यूबला ऐकायची. सुरांची खांडोरी करून टाकलेली आहे मोहन. म्हणतात की आमची टिकला पाहिजे, संसार टिकला पाहिजे. अगं होय का बाय, माहेरास मी त्याच्यासाठीच गेलो होतो माघारी. अगं घटस्फोट घ्यायला गेलो तुझा. आय लव्ह यू. शाहीर मानाचा मुद्रा प्रतिस्पर्धी शाहीर मान हा ठेवलाच पाहिजे आणि ठेवणार. काळी पाच जावो, काळी पाच लांबोरे. आता काळी पाच नाही, काळी वरच्या एकला गातो तो तुल हे या काळी. गगन गडावर जाऊन आलो मी, अरे गगन गडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगन गडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी. गगनगिरी चरणावर लीन झालो मी. गगनगिरी चरणावर लीन झालो मी. चैतन्याच्या अमृत धारित झालो मी. गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान आलो मी.
गगनगडावर जाऊन औंधा आलो मी, गगनगडावर जाऊन औंधा आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन औंधा आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन औंधा आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर औंधा जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगिरी चरणावर लीन झालो मी, गगनगिरी चरणावर लीन झालो मी, चैतन्याच्या अमृत धारत नालो मी, गगनगडावर जाऊन औंधा आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन औंधा आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी. काकड आरती भजन कीर्तन करून श्रवण, सह्याद्रीच्या कुशीत बावडा झालाय पावन, झालाय पावन, बावडा झालाय पावन, योगी तपस्वी अन तेजस्वी रूपाची ठेवण, जरूर एकदा जपावी जाऊन सुखाची आठवण, सुखाची आठवण, सुखाची आठवण, ज्ञान अमृत घडा असा तो प्यालो मी, ज्ञान अमृत घडा असा तो प्यालो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन औंधा आलो मी, हरवून देह भान सार प्यालो मी, गगनगडावर जाऊन औंधा आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर
गेलो बोल श्री गणपती गजानन रावदेवी अखंड हादासलीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा बोल भिवा शंकर नारायण गुरव बाबा राजाराम गोपन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर बोल पुरे जय हनुमान नाच मंडळाचा धन्यवाद. या ठिकाणी काही बक्षीस आहेत आमचे बाबू रंगले हे झोपलो ना हा वाडीत एखादी आपली बहीण किंवा माहेरवाशी सासूरवाशी त्या जमान्यात 20 वर्षापूर्वी हे आता मोबाईल आले ना तेव्हा काय नव्हतं मनोरंजनाचं माध्यम. अरे पडद्यावरचा पिक्चर म्हणजे केवढा वाटायचा आपल्याला. नमानाला आम्ही संध्याकाळी 7 वाजता जाऊन घोंगडा बिंगडा आतरून आधीच सगळं. आणि त्या जमान्यात गावात वाडीत कोण बिचारी न्हाल्या दिवसाची बाई दिसली की मी माझ्यासारखा माणूस देवाकडे नवस करायचो बाबा हिला पोरगाच होऊन दे. का तर 2 बारशाला पिक्चर मिळायचं बघा. तर VCR वरती माहिती आहेत ना तुम्ही काय अमेरिकेतलं नाही ना. यू नो ना VCR. पहिला पिक्चर अलका कुबल अशोक सराफ लक्ष्मण बेर्डे सगळी नावं पाठ. दुसरा कुठला तरी दिल जेले दिलवाले आणि घायल घातकीच्या बंधन आणि सकाळ डोळे सोडायचं. तर ह्या पुण्यान आमच्याकडे पोरे वाढलं या नवसान. भाऊ ह्याचं काहीतरी याच्यावर पिंट्या सांगा तेच ना त्याचं दुसरं काहीतरी. माहेरात आलो ना मी तुमचा कुठे माझी बाई कुठे ती आज एकटी झाली घेऊन आली ना बाबासनी. पण घाबरू नका मी घाबरवणार नाही भोकर नाही तुम्हाला. तसा मी माणूस चांगला आहे. माणूस चांगला हे सांगतात ना जातात बोलायला पण कासरा लगेच धरतात. याचं काय खरं नाही. पिसाळला तर काय होय. अरे तुरे वाला आहे मी. अरे मोठे मोठे गार केले गंमत मध्ये भेटली लांबोऱ्या करा हिंमत मध्ये तो काय करते जसं जाईल. मी यांना सांगितलंय कलियावाल्यासनी तुम्ही जसं जाणार तिकडनं मी नाही आलो तर बाईचा तुम्ही प्रेमान जावा मी तुला मोदकच द्या. तुम्ही वाकड्या जाऊन बघा अरे बाकड्याचा हाडच द्याला नाच पडली तो. आणि तुम्ही जाऊन तर बघा वाकड्या. तुमच्या पाया पडतो मला मारून टाका पण मार काय मला अरे काय होतं इथं तुमच्या फरमाईशात आणि इथं फरमाईश 2 मिनिटं ऐका. आता हितली सिच्युएशन आता घरात आज काहीतरी म्हावरा बिवरा असणार दुपारी पद्धतशीर सुकाट खाणार म्हावरा खाणार बेडवर बसणार 2 वाजता आणि 2 बेटांची लढाई 2 बटन टाईप. ह्याला काय समजता काय नमन करतो शक्तिद्रात नमन घुसवतो नॉनसेन्स. अरे पण यार ह्या बायकांचा बाजार बंद केला मी तो नाही ओपन म्हणे.
या 4 वर्षात 6 का 7 प्रश्न बोलला का कोण म्हणत नाही. मी काय मृदूंग आणला ना मनात. ह्या काय कीबोर्ड हे मला सांगा साहेबांनो, पहिला नाचात ह्या बुलबुल होता, हे नव्हतं. अरे एक पावरी एक झांज आणि ढोलकी होती. ह्या सगळं आलं तर चाललं ना हो. जरासा कुठे मी हा हा केला तर इतनी चलती भेंडी. टेन्शन नॉट. अरे तुम्हाला द्यायला काय कमी आहे काय माझ्याकडे मग. अरे मी एक फरमाईश पहिली. पिपी प्रशांत गौर कुठल्या बाजूला आहे फरमाईश. नवगणाचं बोटायचं आणि सुखानं नाचायचं, गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचा, पवत बांधायचा, गणानं पवत बांधायचं, सुखानं नाचायचं, गणानं पवत बांधायचं, पवत बांधायचं, गणानं पवत बांधायचं, सुखानं नाचायचं, गणानं पवत बांधायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं, गणानं पवत बांधायचं, सुखानं नाचायचं, गणानं पवत बांधायचं, पवत बांधायचं, गणानं पवत बांधायचं, सुखानं नाचायचं, गणानं पवत बांधायचं. या ठिकाणी पार्थ प्रशांत पवार यांचं अजून एक फरमाईश आहे. कुठलं आहे काय काय विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, दर वर्ष सारखं मातर सजूदे घर, समजल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला, समजल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला, समजल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला. आता बोवांचा भाग झाला हवा. बोवांची चाल कुठली होती? मला माहिती आहे सगळं, मला आता आठवतं सगळं. बोवांचे झालं होते कुठलं ते द्वारी उमा मी तुमचं गाणं होतं ते चालू होतं ना. सांग हो गणा करो मी कुणाचे पूजन. बघा मी लेखणीला नाव ठेवत नाहीत, आमच्या विजय भवानच्या लेखणीला नाव नाही ठेवत. एक 2023 ला वारी झाली होती आमची. राजन साळवी आमचा आमदार आला होता. एक गमतीचा भाग हो, मी काय त्यांची चूक नाही काढत आहे. तर त्याने गण गायला की या कोकणातलं खड्डे आहेत तर गणपती हे बुजवा, असं काहीतरी त्या आशाचा होता. अरे म्हटलं आता रस्त्याचा खड्डा बुजवायचं म्हटलं आमदारांना निवेदन द्या ना, गणपती काय करील. अहो आता उद्या कलमांची पूर्ण भरायची आहे, गडी नाही म्हणू काय गणपती आपल्याला सांगायचं तेवढंच काम आहे त्याची. एवढंच म्हटलं तर तसं गोवा विचारतायत गणपती समोर. वेदू कुठं आहे तू, हा गणपती समोर आणि सांगतात सांगा हो गणा करू मी कुणाचे पूजन. गोवा तुम्ही खुळा आहे, देवाला विचारतात कुणाचं पूजन करू. अरे त्या गणपतीला पण पूजन करा. अरे गोवाचा गण बघा सांगा हो गणा म्हणजे समोर आई बापूस आहे त्यांच्या विचारतात सांगा आई शिवापसा कोणाला मी बाप म्हणू. असं झालं का? असं झालं ना रे गण असं ना त्यांचा. आणि वर सांगतात पुढं काय कसे मी करू रे भजन. हो मी सांगतो कसं भजन करायचं. टाळ घ्यायचा, नाल घ्यायच, चकवा घ्यायचा आणि भजन करायचं. गणपतीला काय विचारता अजिबात खुलं तुम्ही, अजिबात खुलं असं कसा. बघा
भाग देतो बाबा तुमचा. ह्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन, त्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन. घेऊन टाळनाल धरून ताल करा हो बापाचे भजन. बुवा एवढा सोपा आहे. चाल दिली भाग दिला. आता तुम्हाला सोपा करून देतो. याच्यात काय वावगा बोललो का रे? ह्याच्यात आता पिसाळतील. अरे पिसाळी तर मेरे को फरक नाही पडता है. दुसऱ्या बारीचा माझ्याकडे पण बारीचा पैसा दिलेला आहे. ह्यांना ह्यांच्या चुकात आणून दिल्या तर बोललं पाहिजे ना की हो हो थोडी चूक झाली. आय वॉन्ट टू ऍक्सेप्ट इट. एवढा जमता, एवढा कसं जमता, एवढा कसं जमता, ह्या काय नाही जमत. अरे लेखणी आहे, लांबोरची लेखणी बघा फक्त. आता किती वाजलं? शट या घड्याळ सगळी जी बंद करून ठेवा आणि बुवांचं पण बंद करून ठेवा. सांगायचंच नाही किती वाजलं. हा आता देतो आपला बुवा. माझी चाल आहे. एवढ्यातला आले माईल कुठं आहेत? रामाचं गाणं गायला होता. लांबोरे बुवा सुरांमध्ये काढतात. लांबोरे बुवा 25 चाली लावल्या ह्या दिसत नाही. लांबोरे बुवाची चाल आहे. जाऊन आता सर्च करा. किती द्यायची? काही 5 काही 4. रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजाराम. या राजारामाची भक्ती करणारा भारत राया. ती भक्ती किती श्रेष्ठ आहे. रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजाराम. जानकी वल्लभ धनुर्धारी तुम्ही घ्यावा हा प्रणाम. मुखात एकच नाव श्रीराम जय राम जय जय राम. अरे मुखात एकच नाव श्रीराम जय राम जय जय राम. ही चाल फक्त ऐकवली मी त्यांना. ते काय बोलले? सोपं पडावं ना. सोपं पडलं. लांबरे बोले चाल ऐकवली, उत्तर द्यायचं मांडून जाऊ सांगा त्यांना. संसारात या अडकून गेलो नाही गेलो परिला. बुवा बरोबर बोलले. 90 दिवस 92 दिवस उरले 14 तारखेनुसार. बरोबर आहे तेवढं. बाप्पा 5 दिवस जगाचा धनी मालक घरात येणार. माझ्या झोपडीत येणार. झोपडीचा राजमाल होणार. बायका पोरं जाणार. माझा म्हातारा म्हातारी सजून बिजून राहणार. दुर्वा आणल्या येडं वाकडं मकार केलं. बसवला बाप्पाला जसं जमला तसा प्रसाद ठेवला. त्याची कधी तक्रार नाही आपल्याला. आणि तो बाप्पा 5 दिवस राहिला तर उरले 360 दिवस. ही हमाली आम्ही करतो. ह्या ट्रेनचा प्रवास, ह्या कर्ज, ह्या ताप, पोरं टोरं त्यांच्या शाळेचा ह्या ही मंडळ सगळा. सकाळी आंघोळ झाली. 5:34ची ट्रेन. त्याच्या आधी फक्त दिवाबत्ती लावली, नमस्कार केला. सगळं असतील फोटो. माझ्या गावदेवीचा असेल, नारळ असेल, एखादा कुळगतीचा, पण फोटो मध्ये बाप्पाचा येतो. हे 365 दिवस उरलेले 360 दिवस. त्याचं सकाळी नाव, त्याचं संध्याकाळी नाव, कामावर नाव. एखाद्या मॅनेजरने त्याला खटकलं, काहीतरी रेस्टिगेट केलं की डोक्यात एकच गावदेवीचं नाव आणि गणपती बाप्पा वाचव मला. सांग सकाळ त्याचं नाव, बाप्पाचा विषय व भाग्य जमलं तर. संसारात अडकून गेलो नाही गेलो परिला. पूजा मांडली देई जणो चौरंगाचा खास. अरे करता करता काम जपतो अंतरी बापाना. अरे करता कष्टाचं काम जपतो अंतरी तुझंच नाम. पूजा मांडली देई जणो चौरंगाचा खास.
दसरा या सांगती संसारात या नियम दिसावा आधी प्रपंच करावा नेमका त्यानंतर परमार्थ असावा पावन संसारान परमार्थ पावन संसारान परमार्थ काळचा कष्टाचा काळ तुझ्या मांडली देई जणू चौरंगाचा काळ जपता जपता राम बाप्पा जपतो अंतरिना करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना संसारान परमार्थ काळत गाणा कष्टाचा घाम कष्टामध्ये मग शोभून दिसतो नराचा तो नारायण जाणा हाती कामान मुखी नाम तन करत जाव प्रणाम तुझ्या मांडली देई जणू हा चौरंगाचा काळ करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना संसारात अडकून गेलो नाही गेलो परिला तुझ्या मांडली देई जणू हा चौरंगाचा काळ करता करता काम अरे करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना बोला याचा भाग घ्या याची चाल द्या काय द्या नवीन आहे तुमच्यासाठी नाही तरी काही प्रॉब्लेम नाही त्यात विजय कोण आहे काय प्रॉब्लेम नाही याच्यावर मी तुम्हाला काय बोलणार नाही गेले मी आता गवळण मथुरेच्या बाजाराला थाटमाट करून गवळण निघालेली आहे या नमांना डोळ्याने निघालेली आहे डोळ्यावर मार पण डोळ्यावर काही पदर नाही असा बोडकेपणाने जाऊ नये अरे डोक्यावर पदर पाहिजे परवा गवळण गायले तिकडं तर मला बोललं का पटलं नाही व पटायला काय करार केलाय आपण की पटलं पाहिजे नाही पटलं तर जाऊ माहेरास मी परत माघारी येईल आमचं सीएम म्हणलं होतं मी पुन्हा येईन मी परत माघारी येईन मी परत माघारी येईन पण तुला म्हणजे घटस्फोट अरे बायको म्हणजे सोन्यासारखी भेटली बघितली ना पण ती बोलती दिसते तोंडाळ ना व्हायचं जरा कमी केलं अरे मी कर्तृत्वान मरता अरे काळा बेळा असलो करतो काय केलं अरे खमकी आहे अरे नाव कमावलंय पैशाला काही कमी नाही पडणार लिहून ठेवायचा पैशाला काय कमी नाही पडणार मी काडबड करीन आणि पैशाला कमी पडले पैसा असे येतात बघितलं शेवटची 15 मिनिट 12:15 तुरेवाला म्हणूसाठी काय नाही मग तिने दुसरी बारी जाणार किती मिनिटाची किती शेवटची 15 मिनिटे मला वाटतं बक्षीस कोणवाडी हनुमान मंडळ सहसचिव महादेव पाटील माऊली 101 रुपयाचा पारितोषिक श्री कोणवाडी हनुमान मंडळ कार्यकारिणी सभासद पांडुरंग नाचरे माऊली यांच्याकडून 1001 रुपये मुलांसाठी 1001 रुपये त्यानंतर बरोबर श्री हनुमान भक्त सेवा मंडळ फणसवळे रत्नागिरीचे श्री सतीश जोशी माऊली यांच्याकडून मंडळाला शुभेच्छा 501 रुपयाचे पारितोषिक धन्यवाद माऊली आणि तिघांची यारी दुनिया झकमारी संगत आहे जोडी तिघांची यारी दुनिया जग ही कुठली संघटना आहे अरे काय करा अखेर मागितलं तळकंबा संघटना असं व्हायचं
खुर्द मार्गाव यांच्याकडून सतीश प्रतीक मोरे, साहिल दौंडे, सतीश माटल गोवा. आज नवरा बायकोच्या भांडणात पोरं काढतात नको संघटना मला नंतर गाठाव सांगा तरी ना काय लिहून मनातल्या मनात वाचलं काय पण हो. योगेंद्र मांडवे 1001 रुपये गगनगिरी महाराज काढण्यासाठी थँक्यू सो मच माझा. हा आता बुवांची गवळ ना तर तेरे नाम आता होतं 15 मिनिटात आहे. छान गवळण राजाला प्रेम करावं, कृष्णाला थोडीशी खोडी काढावी एवढीच आहे. हा तर मी काय म्हणतोय, लाल लाल कलरची बांगडी, अरे बांगडीचा कलर चाललं माझ्या सोबत गजाल. अरे मला जमत नाही, अरे का मला म्हणतात असं. अरे करून शृंगार साज आहे पण डोईवर पदर नाही, हे गवळण तोऱ्यात आहे, हिलय तोऱ्यात आहे. अरे चुर चुर बोलते चोंबडी, भेटी चोंबडीचा रुबाब काय, त्याला काडीची अक्कल नाही. अरे म्हणजे आता वर सांगतील मी म्हणतात टोपी घालत नाही म्हणजे मी अजून तेवढं ज्ञानी नाही म्हणतात. म्हणजे हे अडाणी, मग अडाण्याने किती बोलावा, अडाणी शिकवावं किती. अडाणी स्वतःच म्हणता आणि मला शिकवता मी वारसा ज्ञानी आहे, माझ्याकडे जाऊन सांगा दिसलं. अरे करून शृंगार साज आहे पण डोईवर पदर नाही, तरी मी तोऱ्यात चुरू बोलते चोपडी, चोपडीचा रुबाब काय, कवडीची अक्कल नाही, बघायला कवडीची अक्कल नाही. भाग द्या, तुम्ही काय घाबरत नाही बाबा. मी काय बायकोला सांगून झालेलं आहे आणि तर तुझा तू बघित राहा. गोवांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. गोवांचा प्रश्न आहे काय, गोवांचा प्रश्न माहिती. आई जाखादेवी कला मंच मुंबई भालावली राजापूर एकदा नमन झालंच पाहिजे. कसं पाहिजे माहिती काय, जाखादेवीच्या पोरांनो जेव्हा आपल्याला 100 लोक सांगतात ना नमन लय भारी करतो, पण जेव्हा 2 सांगतात ना की नाही केलं पाहिजे, त्याची 2 जे असतात ना ही पण कोकणातच असतात, ते काय आपले दुश्मन नाही. बघा आपण आता प्रसिद्ध झालो ना म्हणून इतक्याही माणसाने काही ओढू नये, त्या लोकांमुळेच आपण झालो असतो. तर त्याने सांगितलं नाही करायचं तर आपण थांबलं पाहिजे, किमान थोडं ऐकलं पाहिजे. गोवांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. गोवांचा प्रश्न जगजाहीर आहे, अनेक वर्ष आमच्यावर आहे, आम्ही प्रयत्न केलेला आहे. शाहीर विजय निकम तुमचे बाबा आहेत, तुम्हाला त्यांचं उत्तर सांगितलं असेल, नसेल सांगितलं तर बुवांना फोन करा आणि विचारा की जे उत्तर देतो ते. तर प्रश्न बुवांचा आहे, कोणत्या सद्गुरूने कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं, त्या संत सद्गुरूंचे नाव काय.
तर राजेश बुवा, त्या संत सद्गुरूंचे नाव आदित्य राणूबाई. आदित्य राणूबाई, ह्या आदित्य राणूबाईने कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडीचोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. या सद्गुरू आदित्य राणूबाईंना रनुबाई किंवा रांदला देवी किंवा रणादेवी असेही नावे आहेत. तर शाहीर खानदेशामध्ये म्हणजे नाशिक तिकडे वरती धुळेवेळे खानदेशात घरी लग्न कार्य किंवा मूल असेल तर लग्नापूर्वी या रणादेवीचं मातीच्या घोड्यावर बसलेल्या सूर्याच्या पुतळ्याशी रविवारी लग्न लावण्याची प्रथा आजही आहे. आणि पूर्वीक मंडळी या रणादेवीचा उल्लेख रन्नासना देवी असाही करतात, कारण शेतातील काळी माती भूदेवीचं प्रतीक आहे, तर दिवा हे तेजोवतीचं सूर्याचं प्रतीक आहे. तेव्हा शाहीर पुन्हा एकदा एका कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न ज्या सद्गुरूने केलं त्यांचं नाव आहे आदित्य राणूबाई. आणि याच राणूबाईंना रनुबाई, रांदलदेवी, रणादेवी किंवा रन्नासना देवी असं देखील म्हणतात. माझे गुरुवर्य, माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून हा उत्तर देत आहे. अपेक्षा करतो की आज प्रश्न पुढे. आमचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, शेती करायला कमरेला आकडी कोयती बांधून तुझं नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना, तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तींचा त्रास होणार नाही, असं बळीराजाला वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे. मंडळावर गाणं नंतर म्हणूया, पोत घ्यायला पाहिजे. लावा ध्यान घेऊन उघड कान, अरे बुवा, लावा ध्यान घेऊन उघड कान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये साऱ्या मान. अरे सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. शेवटचे 2 मिनिटं आहेत, एवढे येतो. आज राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस आहे. लोक म्हणतात की तुम्ही काय राजकारणावर बोलू नका किंवा काय, हे राजकारण नाही. आजच्या घडीला महाराष्ट्राचा एकमेव आशेचा किरण, मी जेव्हा कामाला नव्हतो तेव्हा अनेक लोकांचे मी पॉलिटिकल काही स्टेटमेंट दिले होते किंवा कामही देखील केलं मी त्या दरम्यान. पण जे इथून आहे ते इथून आहे. राजसाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे ह्या महाराष्ट्रामध्ये एवढी लोककला आमची लागली, शक्यतो असेल नमन. तर इथे दैवतांच्या नंतर त्यांचं नाव घेण्याची प्रथा आहे. ते एकमेव आहे ते ठाकरे बंधू किंवा ठाकरे परिवार आहे. तर हा अनुषंगाने मी गाणं त्यांना बर्थडेच्या शुभेच्छा देतोय. त्या काय तिथे पोचलं नाही तर इथून भावना असल्या पाहिजेत. अरे मनसेचे सरसेनापती,
आदर्श ज्यांचे छत्रपती शिवसेना उभी राहिली. शिव म्हणजे माझा शिवाजी राजा यांच्या नावावरून आणि तिथून ते बाळकडू तिथे गेलेलं आहे. राजांचा आदर्श तिथे आहे, शिवमुद्रा तिथे आहे त्यांच्या झेंड्यावरती. मनसेचे सरसेनापती आदर्श मनसेचे सरसेनापती आदर्श ज्यांचे छत्रपती व्हावे दीर्घायुष्य शुभ कामना व्हावे दीर्घायुष्य शुभ कामना. शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना. मनसेचे सरसेनापती आदर्श ज्यांचे छत्रपती मनसेचे सरसेनापती आदर्श ज्यांचे छत्रपती व्हावे दीर्घायुष्य शुभ कामना व्हावे दीर्घायुष्य शुभ कामना. शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना. झालेले आहेत गोवांची गाण्याची चाल दिलेली आहे. गवळीला वेळ नाही, बाकी तुमचा भाग दिलेला आहे. प्रश्नाचं उत्तर दिलं आहे तेवढं बाबा मान्य करा असे बोलून माझी बारी इथे ठेवतोय. काही भावगा माझ्या आया बहिणींचा मान खाली जाईल असं कायम बोललेलं आहे. ती गमती ते फक्त जरा तो गावरान शब्द आला त्यांना काय होत नाही. बारी संपूया. जय जय.